बापरे. हो हो अमोल बाळा, काय रे तू खेळायला गेला नाही आज? अर्जुन, तुला कळतंय का? आपला अमोल पुस्तकांच्या गराड्यात बसलाय. तो खेळायला गेला नाहीये चक्क. हो, मी तोच विचार करतोय की हा चमत्कार झाला कसा. बाबा, हा चमत्कार नाहीये. चमत्कार तेव्हा होईल जेव्हा मी लवकर मोठा होईल. मी त्याचाच विचार करतोय. एक मिनिट थांब. तुला का मोठं व्हायचंय पण लवकर? आणि अमोल बाळा, असं लवकर मोठा होता येत नाही, त्यासाठी वेळ जायला लागतो. हो बाबा, पण वेळच नाहीये ना माझ्याकडे. वेळ नाहीये म्हणजे? अरे बाबा, घरात खूप भांडणं होत असतात ना. मग मी लवकर मोठा होईल आणि सगळ्यांना वळून बोलेल की भांडू नका म्हणून. अरे बाळा, त्यासाठी तुला मोठं व्हायची गरज नाही. तू नुसतं तरी सांगितलंस ना, तर घरातलेच नाही देव पण तुझं ऐकल, माहितीये का? खरं बाबा? हो बच्चा, खरंच. अमोल, अरे तू एवढा गोड आहेस, तुला मोठं व्हायची काय गरज आहे? ठीक आहे. मग तुम्ही दोघं न बांधता एकत्र राहणार ना? अरे हो अमोल बाळा, आम्ही न भांडता राहणार, एकत्र राहणार आणि तुझी काळजी पण घेणार. हा. मग तुम्ही दोघं मला एक डान्स करून दाखवा. हा? काय? बाबा कमॉन. डान्स डान्स नाही हं, मला नाही. मा कमॉन. अरे काहीतरी काय? बरं, असू दे की मग करतो की. ए, लहान आहे पोरं. अरे नाही अर्जुन, मला नाही कोण नाचता येत. बघते मी दरवाजा बघतो. अरे मला नाही येत अमोल. अगे आपलेच पोरगं आहे, असू दे करू. बरं. चल. गाणं तू म्हणणार का मी म्हणणार? मी म्हणणार. 1 2 3 स्टार्ट. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम. अमोल बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तू आमच्या बरोबर आहेस ना, तर आम्ही कायम एकत्र राहणार आणि तुझ्यावर खूप प्रेम करणार. बर, मी फ्रेश व्हा, मी येतोच. बरं ये. आवडतो मी. हा. अमोल बदलला एवढं मात्र नक्की. काहीतरी लपवतोय तो. पण काय? देवा, आता तूच माझा फ्रेंड आहे. त्याच्याबरोबर मी हे सगळं बोलू शकतो. हे काय झाले मला देवा? मी लवकर बरा होणार नाहीये का? मी 2 महिन्यानंतर तुझ्या घरी आहे का? मी माझ्या आजीबद्दल विचारल्यानंतर बापू मला बोलले होते की तुझ्या आवडीच्या लोकांनाच बोलून घेतोस आणि म्हणूनच तू माझ्या आजीला बोलून घेतलंस. मी पण तुला आवडतो का? पण मला तुझ्याकडे आता नाही यायचंय. तुला आवडलं नाही असं मी काय करू ते सांग ना. मी सगळं करेन. मला माझ्या मा आणि बाबाला सोबत नाचताना बघायचंय आणि त्यांच्यासाठी गाणी पण म्हणायची आहेत. अजून पण खूप काम आहेत मला इकडे देवा. मी माझ्या फॅमिली बरोबर अख्खं जग फिरणार होतो आणि तू मला आताच बोलून घ्यायला लागलास. देवा, अरे मला खूप शिकायचंय रे. माझ्या मा आणि बाबाला प्राऊड वाटावं असे काहीतरी करायचे. मी तुला आवडलो नाही पाहिजे असं काहीतरी करायला सांग ना मला. जाऊ दे, मी माझं सगळं बाजूला ठेवतो. पण तू फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर. माझ्या पूर्ण कुटुंबाला एकत्र आण आणि मग मी स्वतः तुझ्याकडे येईन. प्लीज देवा, एवढं ऐक ना माझं. आणि तू नाही ऐकलंस तर मी असं तुझ्याकडे नाही येणार.
मग तू काही कर, मी नाही येणार. नाही येणार म्हणजे नाही येणार. दीपकराव काय रे काय दीपकराव मगाचा राग गेलेला दिसतोय तुमचा हा? हा. काय आप्पा अर्जुन बरोबर काय बोलला का तुम्ही? अभिनू बाबा तुमच्याशी जी बोललो ना ती जाऊन त्यांना बोललो. तुम्हाला सांगतो आज रुपाली त्यांची नाटकी बंद होणार म्हणजे होणार. या म्हणजे कसा गेला आजचा दिवस? मामा, अरे एक नंबर. आज ना मी स्कूल मध्ये खूप खेळलं. अहो चांगलंच आहे की. अहो ह्या वयात खेळलं ना आपलं शरीर चांगलं बनतं बघा. बापू, काय अहो तुम्ही हे बघितलं का? काय ग हे बघा वंसने आज काय केलंय. अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या शिक्षकाची पुण्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढली धिंड. हिदे अगं कसली बातमी आहे ही? तू कुठल्या तरी शिक्षकाची धिंड काढलीस म्हणे. हो दीपक, मी पण पाहिलं. काय आपण काय सर अहो दादा, अरे ह्या लोकांना दुसरी भाषाच कळत नाही, त्याला काय करणार आपण? बापू, आज आप्पीच्या शाळेत कार्यक्रमाला गेली होती ना, तिथला एक शिक्षक होता. तो असं लहान मुलींचं शोषण करत होता. काय हो, आप्पीने जाब विचारला तर अरेरावीची भाषा करायला लागला. मग आप्पीने चौकशी केली सखोल. त्यावेळी तिला कळलं की त्यांनी शाळेतल्या अजून मुलींना पण त्रास दिलाय. मग काय, गचुंडी पकडली, शाळा टू पोलीस स्टेशन, तिंडच काढली. वा वंस, तुम्ही आज सगळ्या मुलींच्या मनातलं केलंय बघा. हो ना. आणि काय होतं की अशा लोकांमुळे शिक्षकांचं नाव खराब होतं, कलंक लागतो. नाहीतर काय दिदे, या कामासाठी माझ्याकडनं तुला पार्टी बर का. बापरे. मामा, मग माझी मा आहेच बेस्ट. तू सगळ्यांना पार्टी दे मामा. आप्पे, अगं तू ज्या पद्धतीनं काम करतेस ना त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे. अपर्णा, मी पण आज तू केलेल्या कामाची बातमी बघितली. खरंच तुझं अभिनंदन. थँक्यू ताई. मा, पाहतो फिव असंच काम करत राहा. थँक्यू. नाही अप्पे, खरंच तू आज जे काम केलेस ना त्याची फक्त त्या शाळेला नाही, अख्ख्या देशाला गरज आहे. आणि ज्या पद्धतीने तू कुणालाही न जुमानता त्या माणसाला शाळेतून पोलीस स्टेशन पर्यंत आणलंस ना, खरंच तुझं कौतुक करेल तेवढं कमी. भाऊजी, नुसतं कौतुक करून चालणार नाही हा. म्हणजे रुपाली, तुला नेमकं काय म्हणायचं या ठिकाणी? अहो म्हणजे अपर्णाने केलेल्या कामगिरीच्या आनंदात आज मी सगळ्यांसाठी फेरणी बनवलीये. फिरणे, बाबा फिरणे, 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 फिरणी फिरणी हो. आणि सगळ्यात महत्वाचं, आज अमोल त्याच्या माचं तोंड गोड करणार आहे. काय? चला हे घ्या. याच मध्ये मा. सावकाश. रुपाली ताई, ह्या सगळ्यासाठी खरंच थँक्यू. बापू, दिप्या, अरे शंका तोपर्यंतच मनात ठेवायच्या असतात जोपर्यंत त्या खऱ्या होत नाहीत. काय म्हणाला बापू? अहो काय नाही. अरे स्वप्नील, त्या बापल्याकडचं चालूच असते काहीतरी. हा हो विनायकराव. चला आपण पण सगळे जेवायला बसून घेऊयात. मोठी मा, मी तर मा बरोबर बसणार. आवरूया. मी आले. हो, या. बसा. मोठी मा, काय झालं? अरे अमोल बाळा, कुणी यायच्यात तुला ह्या गोळ्या घ्यायच्यात, ह्या उपाशी पोटी घ्यायच्यात ना.
मोठीमा. हे घे आकर. सावकाश. झालं. दे. ऐक अमोल, आपल्याला आहे ना लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावं लागणार. 2-3 दिवस थांबले खरं मी, पण आज मात्र जावंच लागेल आपल्याला. आजच? हो बाळा. अरे तुला नक्की काय झाले आणि तुला बरं होण्यासाठी काय काय उपचार घ्यावे लागणार आहेत हे आपल्याला डॉक्टरकडे जाऊनच कळेल ना रे. हो मोठीमा, पण आपण जाणार कसं? आणि आपण घरी सगळ्यांना काय सांगणार? अमोल, आपण काल बोललो खरं, तेव्हापासून मी विचार करते, पण अजून काही मला सुचलंच नाही. पण आज मात्र आपल्याला जावं लागेल हे नक्की. हा? मोठीमा, मी स्कूलला पण स्कूल बसने जातो ना. हो बाळा, पण तू नको काळजी करू. हा, मी करते काहीतरी विचार. अगं, पण तू काय बोलली तर परत तुला सगळ्यांचं ओरडा बसेल. प्लीज मोठीमा, आता तर ओरडा नको बसायला. अमोल बाळा, तू एवढा लहान आहेस तरी सगळ्यांचा किती विचार करतोस रे. मला ओरडा बसेल एवढ्या लहान गोष्टीचा पण इतका विचार करतोस. हा, माझी मा पण सगळ्यांची खूप काळजी घेते. हा, ते ठीक आहे अमोल, पण आता मला ओरडा बसण्यापेक्षा तुझी ट्रीटमेंट जास्त महत्वाची. आणि आता घरात मला कुणीही काही बोललं ना तरी मी नाही घाबरत. मी अमोलची मोठी मा आहे ना. हो, पण तरी मी तो ओरडा नाही बसू देणार. अमोल बाळा, असा हट्ट नाही करायचा. मला तुला लवकरात लवकर बरं झालेलं बघायचं. हो मोठीमा, पण तू आज मला सोडायला येणार हे मीच बोलली ना. मला तुला कुणीच काही बोलायला नकोय. अरे पण अमोल. मोठीमा, मी सिम्बा आहे सिम्बा, आणि सिम्बा कुणा घाबरत नसतो. बघत आता. ठीक आहे, जावा आवरा शाळेचं. हो मोठीमा. दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये. म्हणजे अमोलला मेडोलोब्लास्टोमा हा आजार आहे. डॉक्टर, हे काय आहे? लहान मुलांच्या मेंदूमध्ये आढळणारी एक कॉमन गाठ आहे. आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत. अमोलच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काटेच आहे. लहानपणापासून मरण पाठीशी बांधलेले असताना सुद्धा सगळ्यांचा किती विचार करतो हा. आता फक्त डॉक्टरने त्याविषयी पॉझिटिव्ह बोलावं बस, एवढीच प्रार्थना आहे देवाकडे. अहो अहो पटपट आवरा ना. तुम्हाला माहितीये का, आज मी नाश्त्याबरोबर खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. आणि एकदा का या मोनाच्या हातची चटणी खाल्ली ना तर तुम्ही रोजच मागाल. झालं कल्याण. काय म्हणाला? अगं चांगलं आहे की तू काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करतेस असं म्हटलं मी. पण मला काहीतरी वेगळंच ऐकू आलं. आता त्यात माझा दोष नाही ना. कळतंय कळतंय, सगळं कळतंय. हा, पटपट आवरा आणि बाहेर या. म्हणा थांब. काय हो, काय झालं? मला रुपाली त्यांचं वागणं जरा विचित्र वाटते बरं. तू जरा त्यांच्यावर लक्ष ठेव. असं का बोलताय तुम्ही? नाही, मी तुला जरा स्पष्टच सांगतो. रुपाली त्यांच्या या सगळ्या गोष्टींवर माझा काडी मात्र विश्वास नाही राहिला. तू घरात असतीस म्हणून तुला सांगतोय. तू त्यांच्यावर लक्ष ठेव. आणि जरा जरी काय वेगळं वाटलं तर मला लगेच कळवायचं काय. या रुपाली त्यांना काय झालंय हे कळायला मार्गच नाही. त्यांच्यातला बदल आता ह्यांच्या सुद्धा नजरेत यायला लागला. ए, काय झालं? कुठं हरवलीस? अहो कुठं काय, तुम्ही म्हणताय ना तसंच करेन मी. आणि काही वाटलं तर कळवेन मी तुम्हाला. शाबास. बरं ऐका ना, तो छोटे सरकारांचा मित्र आहे ना शौर्य, त्याचा मला नंबर हवा होता. शौर्याचा? हो. त्याच्या बाबांचा नंबर असेल माझ्याकडे, पण तुला कशाला पाहिजे? अहो तेव्हा नाही का रुपाली ते छोटे सरकारांना शाळेत सोडायला गेल्या होत्या आणि त्यांना परत फिरवून आणलं. मग आता आपण शौर्याला फोन करून विचारू शकतो ना की छोटे सरकार शाळेत पोहोचलेत का. मग आपल्याला कळेल ना. आई शपथ, काय चांगलं सुचायला लागलंय की तुला. अहो तुम्ही वायफाय बडबड नका करू, मला पटकन नंबर पाठवा. नंबर सेंड केलाय तुला. नीट लक्ष ठेव. आणि काय चुकीचं वाटलं तर मला लगेच कळवायचं काय. हो. आणि हा,
बाकी घरात कोणाला अजिबात सांगायचं नाही. दीदीन दाजी कामात असते, त्यांना अजिबात टेन्शन यायला नको. सगळे कामात असतात, तुम्ही कधी काम करता का नाही हो? अगं माझी आई तुला सांगितलंय तेवढं कर की. ठीक आहे ठीक आहे, चला. रुपाली ताई, तुम्ही एवढ्या चांगल्या नाहीत ते मला चांगलंच माहित आहे. कुठं तरी पाणी मुरतंय, पण आज मला नक्कीच कळेल. या 2 वया कंपास आणि ही चित्रकलेची वही झालं. अमोल, अरे शाळेत जायची तयारी झाली की नाही? ओ बापू, आज आम्हाला शाळेमध्ये खूप अभ्यास शिकवणार आहेत. बाप रे आज तू अभ्यास करणार? कुठल्या विषयाचा? बाबा, अरे आज आम्हाला स्पोर्ट बद्दल सांगणार आहे, कारण आमचा स्पोर्ट ते येतोय ना. घ्या, ऐका साहेबांचा अभ्यास. अरे मामा, हे पण एक अभ्यासच आहे ना. जाऊ दे ना छोटे सरकार, यांना काय कळणार आहे? ए, तुम्हाला कमी समजू नको काय? आज गावात असताना गावाच करू तो आपण क्रिकेटमध्ये. एक काळ गाजवलाय मी. हा, हो, फोनवर रील बनवत गावस्कर झाले होते साहेब. लहान असू दे नाहीतर मोठी, बहिणीसमोर बडाया मारायच्याच नसतात. बापू, मला आजच कळलं, आता नाही मारत. आपण अमोलला सकाळच्या गोळ्या दिल्यास ना? अहो, कालपर्यंतच गोळ्या होत्या, आता त्याचा गोळ्यांचा डोस संपलाय. बरं ठीक आहे. अगं मी अमोलसाठी मेथीची भाजी केली होती, जरा बघतेस का कशी झाली आहे? मी हां. अहो रुपाली ते टेस्टच बघायचे ना. अहो मग मी बघितली असते की. अगं तसं नाही मोना, पण अमोलला कुठली गोष्ट किती प्रमाणात लागते हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला माहिती असणार ना. तिने एकदा बघितलं की मग मी डबा भरायला मोकळी ना. रुपालीताई, अहो असं काही नाहीये. आता बरेच दिवस झाले तुम्ही अमोल सोबत राहताच आहे की. तुम्हाला त्याच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहे. आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हो अगं, तरी पण एकदा तू बघितलंस ना की मी निर्धास्त होईन बाई. बर, ठीक आहे. रुपाली, लेकाच्या काळजीत तू आणि अपर्णा मला आणि अर्जुनला विसरूनच गेलाय तुम्ही. अरे डबा दिला तर मला जाता येईल. दादा खरे आहे. काय हो तुम्ही पण, तयार आहे तुमचा डबा. थांबा आले घेऊन. हा घ्या तुमचा डबा. रुपालीताई, भाजी खूप छान झाली, आवडेल त्याला. मग मी अमोलचा डबा भरून घेते लगेच. हा, अमोल, आज मेथीची भाजी खायला मिळणार बरं का? मग बापू, पण बापू आज मला स्कूल बसने जायचं कंटाळा आलाय. का रे बाळा, तुला स्कूल बस मध्ये काय त्रास होतो का? अरे नाही बाबा, आज मला रिक्षाने जाऊ वाटते. अमोल, अरे पण सगळ्यांनाच आता कामाला निघायचंय, तुला कोण सोडणार? हा? हो बांजी, अहो मला पण आज दुसरीकडे काम आहे ना, नाहीतर मी सोडलं असतं की तुम्हाला. ठीक आहे, मग मी मोठी माबरोबर जाते. काय? नाही नाही, थांबा तुम्ही, मी सोडतो तुम्हाला. दिप्या, आता तुला गडबड होती ना निघायची. ठीक आहे तिथे, मी करतो मॅनेज. ऑफिसमध्ये सांगतो की काय तर. अरे पण कशाला धावपळ करतोयस तू? मी काय म्हणते, रुपालीताई, सगळ्यांनाच कामाला निघायचंय, तुम्ही सोडाल का अमोलला? अमोलला? हा म्हणजे घरातली कामं झालेत माझे तसे सगळे आवरून जाते. झालं तर मग अमोल, तुला आज मोठी मा सोडेल शाळेत. बरं चला, आपल्याला उशीर होतोय, आपण निघूया का? हा चला. चला. हो विनायकराव कुठं राहिले? बाळा, डबा ठेवू देत. हा, अडकवलं? 2च मिनिटात आले आम्ही. लवकर ये. हो चला 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 चला. मोना,
रुपाली त्यांचं वागणं बघितलं का? एवढ्या लवकर इतका बदल? नाही हो, हे खरं असूच शकत नाही. आता तीच म्हणतोय मी. तू एक काम कर, आज अमोल किती वाजता शाळेत पोचते त्याची माहिती काढ. बघू आपण. हो, बघते मी. निघतो मी.